मोठी अपडेट समोर येते। डॉक्टर शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणातून डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मुसळेने डॉक्टरांना चिठ्ठी पाठवली होती। घटनेपूर्वी वळसंगकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती। त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली। ती मिळवण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झडती घेण्यात आली, पण चिठ्ठी सापडली नसल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे गूढ निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला 23 एप्रिलपर्यंत आणि त्यानंतर 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। 2 दिवसांच्या वाढीव कोठडी तपासात मनीषानं कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केलं नाही। हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या जबानी घेतल्या। डिसेंबर 2024 पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मनीषाला गुरुवारी वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र, ईमेलचे प्रिंटआउट जप्त केले। शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले। मात्र मनीषानं जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी आणि संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचं घर आणि हॉस्पिटल गाठलं होतं, पण काही हाती लागलं नाही। मनीषाची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टरूममधील प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयातून पुन्हा कोठडीत नेण्यासाठी पोलिसांनी मनीषाला व्हॅनमध्ये बसवलं तेव्हा पोलीस गाडीत बसताना तिची 2 मुलं, मनीषाची आई संजूबाई, अन्य नातलगांनी तिच्याशी काही मिनिटं संवाद साधला। मनीषाच्या आईनं तिला उपाशी राहू नको, जेवण व्यवस्थित कर असा सल्ला दिला। यावर मनीषानंही माझी काही काळजी करू नका असं उत्तर देत सर्वांना धीर दिला।